लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मुख्यालयाला हजर न राहणाऱ्या दांडी बहादर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलन। निवेदन देऊन 1 महिना उलटून गेला तरीही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। कार्यवाही न झाल्यास येत्या 8 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने करणार आंदोलन। काकडे। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग दांडी बहादर अधिकाऱ्यांची बातमी। एकीकडे शासन अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाला राहणे बंधनकारक करते आणि एकीकडे गेवराई सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता हे मनमारी कारभार करत स्वतःसह बाकीच्याही कर्मचाऱ्यांसह हे मुख्यालय ठिकाणी कोणीही फिरकत नसतात। त्यांच्याविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनात जिल्हाधिकारी यांना दिला आहे। तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता यांच्यासह इंजिनियर क्लार्कसह इतर कार्यरत असणारे कर्मचारी देखील सार्वजनिक बांधकाम उपविभाग या कार्यालयास कधीच फिरकत नसतात। येथील कार्यालयातील शिपाई हे सर्व शासकीय कामकाज हँडल करतात व अधिकारी कर्मचारी मात्र सोयीच्या ठिकाणी राहून कामकाज पाहतात व सोयीच्या ठिकाणी बसूनच बिले अदा करतात। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काकडे मी दिनांक 3/11/2025 रोजी गेवराई येथे होणाऱ्या बांधकाम विभागामध्ये भ्रष्ट अधिकारी व तेथील शासन यांच्या संदर्भामध्ये माननीय कलेक्टर साहेब व संबंधित शहर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एक गेवराई सार्वजनिक बांधकाममधील एक तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये मी असं नमूद केलं होतं की संबंधित गेवराई बांधकाम विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे कर्मचारी उपस्थित नसतात। तेथे शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयांची हे लोक फसवणूक करतात। तिथे शासकीय कामा आवश्यक असणारे कुठलेही तिथे किंवा तिथे थम्स मशीन आहेत असा कुठलाही प्रकार तिथे अवेलेबल नाही आहे। तिथे कुठलेही प्रकारचे कर्मचारी इंजिनियर्स किंवा तिथले क्लर्क उपस्थित नसतात आणि शासनाच्या महिन्याला शासनाच्या लाखो रुपयावर हे गंडा घालण्याचं काम करतात। या संदर्भामध्ये मी 1 महिना झालं नोटीस देऊन तरीही त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही। एक 8 दिवसाचं अल्टिमेट देतोय। 8 दिवसामध्ये जर संबंधितावर कारवाई नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्ह्याच्या वतीने एक जिल्हा अध्यक्ष म्हणून एक मोठं आंदोलन उभा करील एवढं सांगतो आणि थांबतो। 100% यामध्ये शोकांतिका आहे की येथील संबंधित बांधकाम विभागातील जे वरिष्ठ कर्मचारी आहेत यांना या कर्मचाऱ्यांना कुठंतरी पडद्यामागे लपवण्याचं काम हे अधिकारी करतात हे निश्चित आहे। या अधिकाऱ्यांची देखील पोलखोल मी करणार आहे आणि यांचं देखील मी वरिष्ठाकडे तक्रार करणार आहे। एक या संदर्भामध्ये मी एक मोठं आंदोलन 8 दिवसामध्ये मी उभं करणार आहे। त्यामध्ये संबंध कर्मचारी जेवढे येतील त्यांना कुठेही पाठीशी न घालता त्यांच्यावर गुन्हा। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.